ह्या वर्षी पहिल्यांदा तुमचा भाऊ चालला दिवाळीचा किराणा आणायला दुकान. आजीनं किराणाचे अश्विन जोड पैसे दिल्याबरोबर अश्विन झोरा घेऊन निघाला दिवाळीचा किराणा आणण्यासाठी. मग मी अश्विनले मागून म्हटलं मले पण या लागते ना म्हटलं राजे दिवाळीचा किराणा आणायला दुकानात. आणि पब्लिक थोड्याच वेळात आपण आपल्या गावातल्या इंटरनॅशनल दुकानात पोहोचलो. हे पाहून घ्या आमच्या गावातलं इंटरनॅशनल दुकान. आपले पिंट्या भाऊ किराणाच्या सामानाची चिठ्ठीले असे पूर राहिले ते कोण लव्ह लेटर लिहून दिलं त्याला. पहिले आपल्या सामानाचं उद्घाटन केलं नकली तुपाच्या पाकिटानं म्हणजे डालड्याच्या पाकिटानं. असं थोडं थोडं करता करता आपल्या दिवाळीचा किराणा एकदम रेडी झाला. आमच्या घरातल्या एकुलत्या एक झोऱ्यात किराणा भरून मी निघालतो घराच्या रस्त्यानं. मला तर असं वाटते की सगळ्या दुनियाभराचं वजन माझ्या भावाच्या डोक्यावर आलं की काय. घरात घुसल्याबरोबर पहिले आजीनं किराणा चेक केला. नंतर मला भिडून दिलं माझ्या घरातल्या इंटरनॅशनल खुर्च्या धुवाले. खुर्ची धुता धुता मला समजलं की सगळ्या दुनियाभराचा कचरा ह्या खुर्चीतच आहे. आणि सगळ्यात जास्त कचरा हा त्या खुर्ची धुणाऱ्या माणसाच्या डोक्यात. नंतर माझ्या घरातल्या सगळ्यात बुद्धिमान माणूसाला डायरेक्ट खुर्च्या धुवाले बसला. आणि हे पाहून घ्या पब्लिक आमच्या घरातल्या VIP खुर्च्या धुतल्यानंतर कशा दिसते. दिवाळी जवळ येऊ राहिली ती माया भाऊ म्हणे आपण बाहेरचा आकाश कंदील घेतल्यापेक्षा आपण डायरेक्ट होममेड आकाश कंदील बनवू म्हणे. अशा चिल्लरक्या केल्याशिवाय आपला दिवस चांगला जातच नसते. माया भावानं लय मेहनत करू 50% तर आकाश कंदील बनवलता आणि 50% बनवायचा राहिलता. आणि थोड्याच वेळात माया भावानं पूर्ण 100% आकाश कंदील बनवून दिला. आता फक्त वायरिंग राहील. आकाश कंदिलावर दिवस रात्र मेहनत केल्यानंतर हे पाहून घ्या माया भावाचा आकाश कंदिलाबद्दल 100% रिझल्ट. आता पब्लिक कमेंट करून सांगा कसा दिसू राहिला. आणि मंडळी आपल्या मराठी माणसाचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.